तिलकनगर बाल विद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बालभारती यूनिट 6 टॉपिक 2 Sham's horse cart page number 54-55. Today we are going to learn about lesson number 2 Sham's horse cart. Let's start. Lesson number 2 Sham's horse cart. Horse cart म्हणजे घोडागाडी, श्यामची घोडागाडी. लुक, लिसन अँड रीड अलाउड. लुक म्हणजे बघा, लिसन म्हणजे ऐका, रीड अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा. आधी आपण हा पाठ वाचूया आणि अभ्यासूया. तुम्ही माझ्या मागे वाचण्याचा प्रयत्न करा. श्याम स्टार्टेड इन हिज हॉर्स कार्ट टू गो टू दी फेअर. फेअर मीन्स जत्रा किंवा मेला. श्याम जत्रेत जाण्यासाठी आपली घोडागाडी सुरू केली किंवा निघाला. ऑन दी वे म्हणजे चालू मार्गाने किंवा रस्त्याने. मधू अँड मीरा सेड. मधू आणि मीरा म्हणाल्या, कॅन वी कम? काय आम्ही येऊ शकतो? ओ एस सेड श्याम. श्याम म्हणाला, अरे हो, तुम्ही येऊ शकता. ॲज यू कॅन सी दी पिक्चर. बघा इथे मधू आणि मीरा ह्या दोघी श्यामला विचारत आहेत की आम्ही येऊ शकतो का. त्यावर श्याम म्हणाला की हो, ठीक आहे. दी डॉग सॉ देम. कुत्र्याने त्यांना पाहिले. ही आस्क्ड. त्याने विचारले, कॅन आय कम? मी येऊ शकतो? ओ एस सेड श्याम. श्याम म्हणाला की हो, ठीक आहे, तू येऊ शकतो. इथे बघा, ॲज यू कॅन सी दी पिक्चर. या पहिल्यांदा या घोडागाडीत श्याम, मधू, मीरा हे तिघेही जात आहेत आणि हा कुत्रा त्यांना विचारतोय, मी येऊ का? तर श्याम म्हणतो हो, ठीक आहे. दे वेअर गोईंग थ्रू दी फील्ड्स. ते सगळे शेतातून जात होते. कोण कोण? श्याम, मधू, मीरा आणि डॉग हे सगळे शेतातून जात होते. दी पिकॉक सॉ देम अँड आस्क्ड. मोराने त्यांना पाहिले आणि विचारले. ॲज यू कॅन सी दी पिक्चर. हा मोर बघा विचारत आहे त्यांना, कॅन आय कम टू दी फेअर? मी जत्रेत येऊ शकतो का? ओ एस सेड श्याम. श्याम म्हणाला, ठीक आहे, हो, येऊ शकतो. पुढे बघा. व्हेन दे वेअर क्रॉसिंग दी रिव्हर. जेव्हा ते नदी पार करत होते, रिव्हर म्हणजे नदी. दी फ्रॉग आस्क्ड. बेडूक विचारले, कॅन आय कम टू दी फेअर? मी जत्रेत येऊ शकतो? ओ एस सेड ऑल ऑफ देम. हो, ठीक आहे, असे हे सगळे म्हणाले. कोण कोण? श्याम, मधू, मीरा, फ्रॉग अँड पिकॉक हे सगळे म्हणाले, हो, तू येऊ शकतो. श्याम सेड. श्याम म्हणाला, कम अँड सिट नियर मी. तो म्हणाला, ये आणि माझ्याजवळ बस. बघा इथे, ॲज यू कॅन सी दी पिक्चर. इथे बघा, फ्रॉग कुठे बसलेला आहे? श्यामच्या बाजूला. आणि हे सगळे निघालेले आहेत. दे सॉ दी फेअर फ्रॉम अ डिस्टन्स. दे सॉ दी फेअर फ्रॉम अ डिस्टन्स. बघा इथे, त्यांनी दूरवर जत्रा पाहिली. डिस्टन्स म्हणजे अंतर. दूरवर त्यांनी जत्रा पाहिली. दी पिकॉक सॉ सो हॅपी. मोर खूप आनंदी होता. इट स्प्रेड इट्स फेदर्स अँड स्टार्टेड डान्सिंग. मोर खूप आनंदी होता. त्याने त्याचे पंख, फेदर्स म्हणजे पंख, पसरवले आणि तो नाचू लागला. बट वन फेदर टच्ड दी डॉग्स इयर. पण एका पंखाने कुत्र्याच्या कानाला स्पर्श केला. ही स्प्रँग अप अँड बार्क्ड लाऊडली. बघा इथे,
तो वर आला. कोण? कुत्रा. तो वर आला आणि जोरात भुंकला. ॲज यू कॅन सी दी पिक्चर. बघा इथे मोर आनंदाने नाचत आहे आणि त्याचा एक पंख या कुत्र्याच्या कानाला लागलेला आहे. मधु वॉज फ्रायटेंड. फ्रायटेंड म्हणजे घाबरणे. मधु घाबरून गेली. मीरा फेल ऑन दी फ्रॉग. मीरा बेडूकवर पडली. दी फ्रॉग फेल ऑन दी हॉर्स. आणि बेडूक कुठे पडला? तर हॉर्सवर म्हणजे या घोड्यावर. ॲज यू कॅन सी दी पिक्चर. बघा बेडूक या हॉर्सवर पडलेला आहे. दी हॉर्स वॉज सो फ्रायटेंड दॅट ही रॅन हेल्टर स्केल्टर. म्हणजे घोडा खूप घाबरला होता आणि तो सैरावैरा धावू लागला. श्याम फेल ऑफ. श्याम पडला. देन मधु अँड मीरा आल्सो फेल ऑफ. मीरा पण खाली. मधु आणि मीरा पण दोघी खाली पडल्या. वन बाय वन ऑल ऑफ देम फेल ऑफ. म्हणजे एक एक करून ते सर्व खाली पडले. ॲज यू कॅन सी दी पिक्चर. बघा हॉर्सच्या अंगावर हा फ्रॉग पडलेला आहे आणि एक एक करून सगळेजण खाली पडताना दिसत आहेत. The horse kept running and stopped when it reached near the fair. घोडागाडी धावत जत्र्याजवळ येऊन थांबली. श्याम, मधु, मीरा, the frog, the peacock and the frog were all panting when they reached. श्याम, मधु, मीरा, डॉग, पिकॉक, फ्रॉग हे सगळे त्या ठिकाणी धावत आल्यामुळे ते सगळे धापा टाकू लागले. टिल देन दी हॉर्स बिकेम क्वाईट अँड रिलॅक्स. म्हणजे तोपर्यंत घोडा शांत आणि निवांत झाला होता. क्वाईट म्हणजे शांत, रिलॅक्स म्हणजे निवांत. इन दी इव्हिनिंग दे रिटर्न हॅपीली इन दी हॉर्स कार्ट. संध्याकाळी ते घोडागाडीवर खुशीने परत आले. I hope you have understood and enjoyed this lesson. Sham's Horse Cart. हा पाठ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. आता तुम्ही हा पाठ 2 वेळा वाचा आणि परत एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. थँक यू.